तूप कडवलेलं आहे वैशूने. आता करपलं नाही ना? नाही करपलं. हे आहे आपलं तूप. दूध आलेलं साठवून आपण घरचं तूप बनवतो. आणि स्वयंपाक चालू आहे. का संध्याकाळीचा व्हिडिओ घेते हे मी तुम्हाला आमचं जे आहे ते आत्ताचं कंडिशन दाखवते तुम्हाला. वरून आत्ता आली आहे मी पाणी काढून आणि त्यात खाली पाणी काढतायत. हा जो पडलेला आहे तो पसारा सगळा आमचा इकडं भरपूर असा. आणि खूप पाऊस झालेला आहे भरपूर. लाईटी नाही आहेत, पूर्ण लाईटी गेलेल्या आहेत. फक्त अंधार आहे एकदम. आणि हे आपल्या दारासमोर टोपलं ठेवलेलं आहे. फुलाची झाडं, विजा कडकतायत. आणि पाऊस, एवढा पाऊस झाला ना तर वरचं जे आहे ते आमची परिस्थिती दाखवते. पाणी पावसात कसं घ्यायचं प्यायचं, कारण बोरला पाणी येत नाही आपल्या. आता येईल पाणी. हिला जागा दिलेली आहे लुसूला. आपण माणसं आहोत तर आपण एखादं प्राणी पाळलोय तर तेवढीच तितकी त्यांची काळजी घेणं पण गरजेचं आहे. नाहीतर ते काम आपण करायचं नाही. आपण ते पाळायचं नाही आणि करायचं नाही. तर या बिचारीला इथं जागा दिलेली आहे. आणि जुली पण असते. जुली खाली असते आता तिकडं हंड्याच्या तिकडं. पण आत्ता जुलीला कुठं बांधले. आणि मोठ्या तर काय जाणार आहे. हे टाकले मी इकडं पाये घसरतील म्हणून. इकडून सगळं भिजलेलं हे. खरंच माझं हे सगळं फसलं गेलं. मला वाटलं वरती वास वगैरे येईल म्हणून उघडं ठेवलं. इथला हवा बाहेरची हवा इथं येईल म्हणून. पण काहीच फायदा झाला नाही ह्या कपड्याचा. काय कशाला मी लावलं मला हे कळत नाहीये. आणि आत्ता मला हे वरून ते इथपर्यंत पॅक करून घ्यायचंय. आणि मी त्याच्यासाठी बघणार आहे आता कोण मला भेटेल लवकरात लवकर याचं काम करून देणार. प्लास्टिकचा पत्रा म्हणा किंवा कागद काही असो ते मला पटकन करायचे. पूर्ण माझे बेड भिजले, सगळं वारं सुटलेलं. इथं बसायला पण जागा नाही राहत आम्हाला. अजिबात बसायला पण जागा राहत नाहीये. थांबा जरा निघू, थांबा जरा, पडतील. मागासारखा भंडारी, थोडंसं मागासारखा, थोडंसं. पूर्णपणे पाणी काढावं लागतं इकडचं. थांबा जरा मोनाजी, चला आतमध्ये. ते सगळं म्हणजे ना उचकोबा झालेला आहे इकडं. इथं जेवढे झोपतील तेवढे झोपतील, मग खाली यायचं बाकीच्यानी. हा लांब करून घाला. लघवीला पाठवा. चड्डीत पण लघवी केलेली, वाश येतोय लई. मोनाजी स्वेटर पण घालून टाका, गार लई लागायले त्यांना. घाला ते स्वेटर, हळूहळू घाला. गार लागते त्यांना. तर इकडे बसलेले आहेत वत्सल आजी, मंदाई, अक्का, छकुली वगैरे, सुशला मावशी. मंगल मावशी दिसत नाही कुठे? बाथरूमात लावले. तुम्ही लावलं? काय करायचं तिला सारखं हे होतंय सांगत म्हणून तिला म्हणलं बाथरूमातच बस. असं थोडीच असते. बाथरूम केली पाहिजे, धुवून धावून आली पाहिजे ना. काय झालं होतं इथे? केलं होतं का काही घाण? परकरात केलं होतं मी. परकर मध्ये केली होती घाण. नाही वास तिथं बस म्हणून म्हणलं जात बाथरूम. जाऊ द्या, येईल धुवून. आता काय करावं, पावसाळा हाय हे हाय. त्याच्या आधी मंदाई आमची बघू. तर हिने एक मोठा कारनामा केलेला आहे. भरपूर म्हणजे असं बरचसं लागलंय हाताला. मी आता सांगू शकत नाही तुम्हाला. आज पाऊस सुरू झाला की असं काय सुरू होतं आमच्या इकडं, नवीन काय आमच्या इकडं चालू झालं की आमच्या इकडं काहीतरी वेगळं चालू होतं माझ्या आजी लोकांचं. तर काय केलं मंदाई तू? कोणी सांगितलं होतं तुला? मग तू का गेली? कशासाठी? आम्ही आलो होतो का नव्हतो? आमच्यातलं कोणी म्हणलं का तुला खाट ओढायला? मग तू आता कितीला पडले ते? का तुम्ही लोक असं करता? कशाला सॉरी? तुझ्यात हाय अवसान? हाय ताकद? तुला चालता येतं? मग तू कशी काय गेली? अगं तू कामच करती. इथला दगड उचल, तिथलं पटकर उचल, तिथली काठी उचल.
आता तुला वरी, आता पाऊस आहे म्हणून तू खाली बसू शकत नाही. तू वरी आले की वरी चालू केलं, तू खाली पण बुदू बुदू पडती. हा काय करायचं? आता पाऊस चालू आहे. बरं आत्ताच्या आत्ता नेला असता आम्ही दवाखान्यात, पण लगेच डेटॉल आणि काही औषध लावले मी. म्हणजे बरंचसं असं वरचा टवका निघालाय माहितीये का. हे असा धिंगाणा झालाय आमच्या आश्रमामध्ये, कारण जागाच कोरडी राहिली नाही ना. वरून बदा बदा पाणी गळते. काय करणार आता? सगळी लोक आत बसली आणि मी आता करून घेईल लगेच. असं काही नाही की मी हे करणार नाही, माझं लक्ष आहे. मी सांगितले, पण बघू आता. एका मामांना सांगितले, मामा मला हे सगळं पॅक करून द्या, जिथं जिथं गळतंय तिथं तिथं पॅक करून द्या मला सगळं म्हणून. बघूया आता काय मला जे करता येईल ना ते मी पटकन हे करून घेऊन हे सगळं नीटनीटकं करणार आहे. कारण करावं लागणारच आहे ना. आता रोज जर पाऊस लागला तर ह्यांची किती बेजारी होणार. हां असं नाही की एवढ्यात कोंडवल्यासारखं केलंय. खाली पण हॉल आहे वत्सलाजी, खाली पण येऊन झोपायचं आपलं माझ्यापाशी. हां यांना काय वाटतं? नगं वाटतं माझ्यापाशी. कुणाला? मला काय नाही वाटत. माझ्यापाशी यायचं. आपला खाली हॉल मोठा लट आहे. काय म्हणता आई? तिथं पण येऊन झोपायचं. हा दादाची एक दादांना खोली आहे, दोघं झोपतात त्या खोलीत. वैशाली, तुम्ही, मी, आपल्या मोठा हॉल आहे तिथं झोपायचं. आपल्याला हे 2-4 महिने ना कसे पण काढायचे आपण. आणि हे पण दिवस जातील. जसा उन्हाळा काढलो आपण, जसं हिवाळा काढतो, तसं पावसाळा पण 2-3 महिने काढायचं. हा आणि रडू नको. आपण उद्या बघू. उद्या सकाळी 11 वाजता जर दादा म्हणला तर पटकन मी तुला दवाखान्यात घेऊन जायला लावते दादाला. हा मी येते. इथं दवाखाना आहे आपला कोलोडीमध्ये, मग जाऊ आपण. हा रडू नको. ते बघ मला माहिती आहे लागले तुला, रडू नको. हा दुखाले का लय? जायचं का मग आता लगेच? हा नाही बघायला लावू का दादाला मी? होय मंदाई? हा रडू नको ना मग. हा तुझ्यावर हात फिरू. बरं हा काहीच नाही होणार तुला. हात फिरवते मी, काहीच दल नाही होणार माझ्या बाईला. काय होणार नाही. एवढ्याशा दुखाला घाबरतात का मंदाई? तू किती मोठ्या मोठ्या इग्नातून बाहेर आली आहेस. काय नाही होणार. सुखी राहा, सगळे चांगले राहा. हा का? हा सगळे चांगले राहायचं. लेकरं माझी सगळे चांगले आहेत. बरी ये इकडे. कुठे बी लपून बसायचं. ह्या चिमणीच्या घरट्यामध्ये आहे ना खूप मोठी जागा आहे. चिमणी कशी बसती पंखा खाली तिची पिलं घेऊन, तसं मी तुम्हाला घेऊन बसलेले ह्या घरट्याखाली. काय कधीही तुम्हाला आई अशी उघडी नाही पडू देणार. हा विचार पण नाही करायचा बंदाई. हा जिसका कोई नहीं उसका कौन है? हा खुदा. आमच्या मंदाईच्या कडावर रडू आहे, आमच्या अक्काच्या कडावर रडू आहे. आता पण आमच्या मंदाईला लागले लई दुखेले. हा मी समजू शकते मंदाई. हे माझे लेकर आहेत सगळे पिले माझ्या पंखाच्या खाली येतं. आणि माझे पंख खूप मोठे देवानी करावे आणि त्या पंखाखाली कितीतरी अजून मायबाप बसावे. कळलं का मंदाई? त्या पंखाखाली आहे ना भरपूर लेकरांना आसरा मिळावा तुमच्यासारख्या. हा बघू आता पाऊस उघडलाय का बघते. काय म्हणतो मोठा दादा? नाहीतर मग गाडीत घेऊन जातो हिला. नाहीतर हिनं म्हणली तर ठीक आहे, मलम वगैरे आहे, नाहीतर मग सकाळी घेऊन जाऊ. हा मंदाई तुझ्या मनावर. हा लय आग होईल का? हा लाईट पण नाही सगळीकडे. लाईट बी उशीर बी झालाय, लय उशीर झालाय मंदाई. हा उद्या सकाळी न्यायला मलम लावते. 11 वाजता तर दवाखाना उघडतो. लगेच जायचं दवाखान्यात, पट्टी करून मग पुढं जायचं. हा कळलं? रडू नको. आता बघ 10-10:30 वाजून गेले, दवाखाना बंद झाला असेल. हा मलम लावते बायला माझ्या. हा काय करू आता, जे आहे ते आहे. मंगल मावशी बाहेर निघ. यांनी मध्ये बसवलं म्हणून तू मधीच नको बसू. गाऊन द्या तिला कोणीतरी, बाहेर येऊन गाऊन बदल. हे बसवले भंडारींना इकडं. बरं आहे का तुम्ही? घरी आहे सगळं आपलं पट्टीचं. घरीच पट्टी करावं जरा म्हटलं सकाळी, कारण उशीर झालाय आता आणि दवाखाने पण उघडे नसणार. आता 10:30-11ला चिकनचं सगळं बंद होतं आणि
मंदाई म्हणते जरा बरं वाटते आता, आणि म्हणलं सकाळी जाऊ मंदाई आपण. तर घरी आपल्याकडे होतं जे काही होतं मी आता जरा काकरीनं तोडते. रेशमी काकरी घेऊ इकडे. आपल्याकडे एमर्जन्सीमध्ये आपण ठेवलेलं आहे काही वस्तू, जसं जमल तसं मी पट्टी दिली आहे. औषध लावले मी, थोडंसं रक्त येऊ इकडून. ते करंगोळीचं हे जे असते ना, हे टोकच असं झालंय, पण ते आता सकाळी बघून नेऊ. इकडं वरी लागले, इथं नकाला लागले, इकडचं बाकीचं काही नाही आहे का ना म्हणता. इथं नाही ना काही, फक्त इथं जो नख असते ना ते नखच सापडलं त्याच्यामध्ये. नखाला असं चमडा बसला असा नाही चांगला. तर वरी धड म्हणलाय मंदाईला हात असा, म्हणजे खाली हात सोडलं ना मंदाई रक्त येणार. हां मग असं धरणार का. तर ही क्रीम आहे एमर्जन्सीमध्ये ठेवली आपण, कुणाला काय लागलं केलं तर म्हणून लावायला. आणि कापूस पट्टी वगैरे सगळे आपल्या घरामध्ये मेडिकल बॉक्स आहे खाली. आता मंदाईची केलेली पट्टी वगैरे बिलकुल चालायला येत नाही. आपण कसं काम करू शकतो, आपण खाल्लं ठीक आहे, तिकडे करणं, हे करणं, ते करणं. कमी झाले का पण ठरले जरा आग वेगळं ना, ते औषध आहे ना कधी, त्या औषधामुळे हाताने नाही ग, त्यांना बी काकलूत आहे ना. असं थोडीच आहे, त्यांना बी वाटतं भिजाले बाबा तिकडे भिजाले, आपण घ्यावं वडावं, पण ताकद नाही ना. आमच्या सुशाला मावशी पळत चालली तिची याकडे, मी आले तेव्हा पावसाचं पाणी काढायला चालली होती सुशाला मावशी. कळलं का तुला. हा करते तुमचा बंगला लवकर नीट करून देते तुम्हाला. बस तुमची एवढी पळ